अनेक दिवसापासून परतीचा पाऊस येत असल्यामुळे नेर तालुक्यातील हजारो हेक्टरमधील सोयाबीन, कापूस, उडीद यासारखे पिके उद्ध्वस्त झाल्याची पाहणी करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी नेर तालुक्यातील उत्तर वाढोणा, सोनवाढोणा, कोलुरा, पिंपळगाव काळे, मोझर या गावातील रामदास देवकत्ते, दिलीप देशमुख, आदेश सिंघवी, सुधीर निलेश वंजारी इत्यादींच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ओल्या दुष्काळाच्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट कोसळले असल्याचे दिसून आले। सुरुवातीच्या पावसामुळे शेतकरी आनंदित झाला होता। पिकाला जेवढे पाणी पाहिजे तसेच पाऊस येत असल्यामुळे यावर्षी भरपूर पीक होईल असा अंदाज शेतकरी लावत होता। परंतु कापणीच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली। शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळाली नसल्यामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाई मिळेल याकडे शेतकरी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे। याकडे पालकमंत्री संजय राठोड यांनी लक्ष द्यावे असे अनेक शेतकरी म्हणत आहेत। यावेळी सुनील खाडे, प्राध्यापक अमोल घारडे, डॉक्टर रवींद्र खरात, दिलीप देशमुख, अशोक मासाळ, सुनील तंबाखे, नारायण बनगर, विलास माहुरकर इत्यादी राष्ट्रवादींचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। यावर्षी अतिवृष्टीमुळे दिनांक 8 ते 13 तारखेपर्यंत सतत मुसळधार पाऊस आल्यामुळे तालुक्यातील दयनीय अवस्था सोयाबीन, कपाशी, आमच्या हातचं मूग, उडीद हे सुद्धा हातचं पीक निघून गेल्यामुळे आणि कसं बसं तरी आमचं आता सोयाबीन आमच्या हाती येईल अशा आशा धरून आमच्या तालुक्यातील शेतकरी एक आनंदाचं वातावरण होतं। कपाशीचं सुद्धा पीक चांगलं एक जोमात दिसत होतं। परंतु या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जवळपास ना कपाशीचं उत्पादन होऊ राहिलं ना सोयाबीनचं उत्पादन होऊ राहिलं। या दोन्ही पिकं हे आमचं हे जे पीक आहे हे आमच्या विदर्भातलं नाही तर आमच्या जिल्ह्यातलं हे महत्त्वाचं पीक असल्यामुळे आमचा हा शेतकरी ह्या 2 पिकावर अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं आलेलं पीक हे गेल्यामुळे शेतकरी हा आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे। आम्ही काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही सोनवाढोणा, उत्तर वाढोणा, आज कोलुऱ्यामध्ये, काल मोझर, पिंपळगाव अशा अनेक ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आमचे नेते वसंतभाऊ घुईखेडकर हे सुद्धा काल आमच्या दौऱ्यामध्ये होते। आज आम्ही या कोलुरा या ठिकाणी आमचे डॉक्टर खरात साहेब यांच्या सोयाबीन ह्या प्लॉटमध्ये आपण इथं आलेलो आहोत आणि हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पूर्ण सडलेलं आहे, बुरशी सडलेली आहे, दाणे सडलेले आहे। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर परसोपंत।